गायकवाड आणि आदरणीय अमितजी मोडक साहेबांना विनंती आहे, आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. अभिषेक शेवाळे संघाचे कुल कॅप्टन आणि एक जबरदस्त अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. सामनावीर ठरलेत आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय. सनरायझर 12th मॅन, किंग्स 11 12th मॅन. चला दोन्ही संघाने आपले राखीव खेळाडू पाठवून द्यायचे समालोचन कक्षामध्ये. पप्पू सर पाठवा एखादा. जाऊ द्या सगळी रन तुमच्या नावावर टाकतो आज. बेस्ट बॅट्समन सकाळी सगळे. सलामीची जोडी दाखल झाली आहे. प्रकाश बोराडे ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर रणजित कोलते ही जोडी पाहायला मिळेल. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सागर सज्ज होत आहेत. पहिला चेंडू डॉट आलाय. इथे खोलवर टप्प्या चेंडू खोदून काढलाय. शुभम होतोय त्या ठिकाणी, बॅकअपचं काम होतंय. तोपर्यंत सिंगल डबल 2 धावा येतील आणि या 2 धावा संख्येने संघाचं खातं मात्र उघडलं जाते. 2 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे देखील आडवा बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक ओमकार शिंदे चेंडू पर्यंत पोहोचतायत. 1+1 2 धावा आहेत. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने 4. हा चेंडू इथे भन्नाट वेगात शरीर एष्टीवरती आदळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. चार धावा आहेत. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होतंय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा आहेत. 6 धावा आहेत. इथे समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. शरीराच्या साहाय्याने चेंडू अडवलाय. तोपर्यंत 2 धावा. धावफलक 2च्या मदतीने 8. पहिलं षटक संपले. 8 धावा आहेत. उर्वरित 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. वडकी सुपर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. समस्त ग्रामस्थ वडकी गाव आयोजित असणारी क्रिकेटची स्पर्धा आज 7वा दिवस आणि 7व्या दिवसातील 5वी मॅच, शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. शुभम मोडक षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. फिरकीचा जादूगार म्हणून या खेळाडूकडे सातत्याने आपण पाहिले. वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. शुभम इथे शॉर्टपिच स्वरूपात चेंडू आडवा बॅटने खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये ओमकार शिंदे चांगलं क्षेत्ररक्षण करतील. तोपर्यंत इथे अगदी 2 धावा येतील. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा आहेत. 10 रन ऑन बोर्ड. इथे देखील आडव्या बॅटने स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत 4 धावा येतील. चौकार. चौकाराच्या मदतीने 14 धावा आहेत. 14 रन ऑन बोर्ड. सोमनाथ कोलते आणि प्रकाश बोराडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे.
इथे देखील शॉर्ट पिच आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहेत आणि फलंदाज होत आहेत बाद. इथे विकेटचं होईल पतन. यश साबळे जबरदस्त झेल टिपताना पाहायला मिळाले. सोमनाथ बाद होत आहेत तर न्यू बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. महेश मोडक कुल कॅप्टन आहेत, संघाचा नेता आहे. 33 क्रमांकाची जर्सी परिधान करतायत. संघाची करते धरतायत. कशा प्रकारचं कामकाज करतील. धावफलकावरती 14 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज शुभम. हा चेंडू इथे सुरेख फिरकीची जादू दाखवतायत मैदानाच्या आतमध्ये. शुभम कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. 14 धावा स्थिर आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. 4 चेंडूंमध्ये 6 आल्यात, 1 विकेट आहे. हा चेंडू सुरेख समोर दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील. एक वेगवान सिंगल. धावफलक 15 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय, परंतु प्रकाश कोणत्याही क्षणी आक्रमण करू शकतात यात मात्र शंका नाहीये. या खेळाडूचा अर्धशतक आपण पाहिले या स्पर्धेमध्ये. इथे समोर दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील. सिंगल तर आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी अस्ताव्यस्त. बॅकअप सुरेख होत आहे. 2 धावा येतील. 2 षटकं संपली. 1 बाद 17 धावा वडकी किंग्स 11 संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतात. तर मॅजिक ओव्हरसाठी अक्षय कटके गोलंदाजीच्या माध्यमातून आमंत्रित केले. अक्षयला कशा प्रकारचं कामकाज करेल. सतरा धाबा आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. इथे समोरच्या दिशेने आक्रमण झालंय आणि याच बरोबर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के. मॅजिक ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय महेश मोडक यांच्या बॅटमधून. 21 धाबा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षय कटके गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक वेगवान सिंगल. इथे देखील येते 22 धाबा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडूंमध्ये 5 आल्यात. आता 4 चेंडूंमध्ये 11 बनवायचे आहेत. मॅजिक ओव्हर मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. पुन्हा एकदा एक सिंगल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 3 धाबा 6 धाबा 3 चेंडूंमध्ये आल्यात. 23 धावसंख्येवरती धावफलक आहे. 3 चेंडूंमध्ये 10 धावा गरजेच्या असतील. मॅजिक ओव्हर आपण पाहतो. इथे चेंडू उंच हवेत झेल सुटलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल. चांगली गोलंदाजी अक्षय कटकेची पाहायला मिळते. 24 धावा आहेत. 4 चेंडूंमध्ये 7 आल्यात. आता 2 चेंडूंमध्ये 9 धाव्यांची गरज. मॅजिक ओव्हर मध्ये काय घडणार, काय बिघडणार, कोणाला मात्र बोनस स्वरूपात धावा मिळणार हे पाहणं गरजेचं आहे. सनरायझर्स की किंग्स 11. वडकी सुपर लीगचा थरार. इथे डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आहे. 24 धाबा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडूंमध्ये 7 आल्यात. एका चेंडूमध्ये 9 धावींची आवश्यकता. इथे सन्मानजनक चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक येतील. 1 धावा आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाहीये. या षटकामध्ये जर पाहिलं तर 8 धावा आल्यात. 4 धाव्यांची पेनल्टी असेल.
तीन षटकं संपली आहेत, 25 धाबा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. वडकी किंग्स 11 प्रथमतः फलंदाजी करतायत, तर शेवटचा आणि अंतिमचं षटक वडकी सनरायझर्स संघाचे गोलंदाज ओमकार शिंदे सज्ज होताना पाहायला मिळतील. वडकी सुपर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय, एक सुपर डुपर हिट स्पर्धा त्या मैदानावरती संपन्न होते. पुणे जिल्ह्यातील असणारी सर्वात मोठी हाफ पिच क्रिकेटची स्पर्धा. इथे आक्रमण झालंय, चेंडू उंच हवेत, लँड देखील होईल सीमारेषेच्या बाहेर. इथे काही क्षण वाटलं होतं आठ्ठा येतोय की काय, परंतु 6 धावा येतील. षटकार आलाय, धावफलकावरती 31. मॅच रेफरी मनीष गुप्ता सर देखील आज खास करून उपस्थित आहेत. MM सर, आपलंही मनापासून स्वागत आम्ही करतो. हा चेंडू अगदी आपण पाहूया डावेष्टीच्या दूरवरती राहतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चा अवलंब पंच करतील. व्हाईट बॉल, 32 धावा आहेत, 32 ऑन बोर्ड. इथे लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने आक्रमण आहे आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर ओमकार शिंदेवरती केलं जाते आक्रमण. 38 धावा आहे, लागोपाठचे 2 षटकार आलेत. 12 चेंडू 24 धावींची खेळी प्रकाश बोराडीची आहे. या अगोदर देखील सांगितलं होतं या खेळाडू घातक ठरणार यात मात्र शंका नाहीये, कारण कोणत्याही क्षणी आक्रमण करण्याची ताकद या खेळाडूमध्ये असलेली पाहायला मिळते. बाहुबली 2 सिक्सर आलेत. इथे देखील समोरच्या दिशेने हवाई तडाका, लागोपाठचा तिसराही आलाय. वा भाई वा, षटकार. 44 धावसंख्येवरती धावफलक आहे. जुना की नवीन? जुना बॉल द्या. इथे आक्रमण झालंय, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल झालाय. प्रकाश बोराडीची खेळी संपुष्टामध्ये, विकेट आली आहे. चला न्यू बॅटर धावत पळत या. अजित मोडक 44 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
2 चेंडू बाकी आहेत. ओमकार 3 षटकार खेळलेत, परंतु त्या पाठोपाठ टिट फॉर टॅट प्रत्युत्तर देताना पाहायला मिळाले. इथे देखील डॉट बॉल आहे. शेवटचा एक चेंडू. हा चेंडू इथे शरीरभेदक डॉट बॉल आलाय. अर्थात 4 षटकांमध्ये 44 बनवल्यात. 45 धाब्यांचं टार्गेट आहे. त्यापैकी 4 धाबा या पेनल्टी स्वरूपात बोनस स्वरूपात ऍड होतील सुरुवातीच्या कालखंडामध्ये. अर्थात 24 चेंडू 41 बनवायचे आहेत. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रयाग कुदळे आणि ओमकार शिंदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. वडकी सुपर लीग आज दिवस क्रमांक 7 आणि येत्या 6 तारखेला मात्र या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळेल. सलामीची जोडी दाखल होतीये. प्रयाग ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर ओमकार, तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आदरणीय अनिल काका गायकवाड आणि त्यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून सहर्ष असं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही करतो. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. साहिल गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. सिंगल डबल 2 धाबा येतील आणि 2 धावसंख्येने संघाचं खातं उघडलं जाते. 2 धाबा धावफलकावरती आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय निलेशजी आंबेकर, राजेंद्रजी आंबेकर साहेबांचं देखील शुभागमन. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या निमित्ताने सुनील सर आहेर आणि संदेशजी शेवाळे साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपलंही वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून स्वागत आम्ही करतो. इथे शरीर भेदक येतोय चेंडू. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो बॉल आणि याचबरोबर धावफलक देखील पुढे जाते. 7 धाबा आहेत. इथे आक्रमण प्रयागच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेला आग लावेल. छत्रपतींचा छावा मिळाला. 6 धाबा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. इथे शुभ घडणार की अशुभ? गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांच्यासाठी 13 अंक नेहमी शुभ ठरलेला आपण पाहिलाय. 13 वेळा आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यामध्ये नाबाद राहताना आपण त्यांना पाहिले. आणि गुरुवार यांची 13 चांदीची नाणी अजूनही क्रिकेटच्या देवाकडे पाहायला मिळत आहेत. हा इतिहास आहे 13 अंकाचा. 1 धाव आली आहे. 14 धावा आहेत.
गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. साहिल, ओमकार शिंदे ऑन स्ट्राईक. इथे शॉट अंपूल गेलाय, चेंडू उंच हवेमध्ये आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडेल. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने 16. याची दही याची डोळा. धावफलकावरती धाबा आहेत 16. आणि आपण पाहतोय वडकी सुपर लीग या स्पर्धेचा दैदिप्यमान क्रिकेटमय 16 या मैदानावरती संपन्न होतोय. अफलातून आयोजन. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे रणजितच्या माध्यमातून. तोपर्यंत एक सिंगल. 17 धावा आहेत. 17 धावा धावफलकावरती. लास्ट टू गो. इथे देखील आक्रमण होतंय. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 19. शेवटचे 18 चेंडू 26 धावांची गरज. 18 चेंडू 26 धावा समीकरण तयार होत आहे. IPL फॉर्मॅटमध्ये ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होतीये. 19 धावा आहेत. माफ करा, 20 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे भन्नाट वेगात येतोय, उजव्या यष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉल. धावफलकावरती 21. तुषार येवले गोलंदाजीच्या माध्यमातून तुषारवरती आक्रमण. ओमकार करेल. धडक भे धडक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इस्को लगाड आला, तो लाईव्ह झिंगार आला. षटकार. धावफलकावरती 27 धावा आहेत. 27 ऑन बोर्ड. शेवटचे आता 17 चेंडू 18 धाव्यांची गरज विजयासाठी. तुषार येवले स्ट्राईकला. ओमकार. हा देखील चेंडू बॅकफूट वरती सरकले. वेट हँड वॉच. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसराही आलाय. छत्रपतींचा छावा मिळाला. 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तिरी. 33 धावा आहेत. ओमकार नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावतंय. तुषारवरती आक्रमण होताना पाहायला मिळेल. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. 35 ऑन बोर्ड. शेवटचे 15 चेंडू 10 धावा. इथे देखील आक्रमण आणि याच बरोबर हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सामन्यातील हवा काढून घेणारा फटका पाहायला मिळालाय. षटकार. विजयासाठी 4 धावेंची गरज. वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूळ देखील घालतात. आज ओमकार शिंदे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुंगावते आणि वादळी खेळीला होते सुरुवात. इथे फुल टॉस. टोले जंग प्रहार. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दोन्ही स्टाईल मध्ये सामना संपवलाय. चेरन. षटकार. वडकी सनरायझर्स संघाने हा सामना विजयी केलाय. खूप खूप असं अभिनंदन आणि पराभूत संघाचे आभार. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ओमकार शिंदे ठरतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. आदरणीय आहेर सर, त्याचप्रमाणे आदरणीय शेवाळे सर आणि त्याचप्रमाणे अनिल गायकवाड, राजेंद्रजी आंबेकर, निलेशजी आंबेकर या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देतोय. आदरणीय आहेर सर, आदरणीय शेवाळे सर यांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब ओमकार शिंदे. अफलातून खेळी आणि त्यानंतर सामना बी ठरलेत. मॅन ऑफ द मॅच साठी असणारी आकर्षक ट्रॉफी